वारंवार फेऱ्या मारूनही मोहगर ग्रामपंचायतीकडून घरपट्टी मिळत नसल्याने बारवी धरणग्रस्त असलेल्या 72 वर्षीय जानू नागो गावंडा या आजोबांनी पुन्हा मुरबाड पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। मुरबाड तालुक्यातील मोहगर येथील मागील अनेक वर्षांपासून राहणारे जानू नागो गावंडा यांच्या 311 क्रमांकाच्या घराला मोहगर ग्रामपंचायतीकडून पडसर घर नोंद असल्याचे कारण सांगून 2014 नंतर त्यांना घरपट्टी देण्याचे बंद केल्याने संतप्त झालेल्या गावंड परिवाराने इतरांना घरपट्ट्या दिल्या जातात, मग आम्हालाच का नाही, असा सवाल उपस्थित करून 2 तारखेपासून मुरबाड पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। याच विषयावरून जानू नागो गावंड या ज्येष्ठ नागरिकांनी 26 जानेवारीला पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले होते। प्रशासनाच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले, मात्र अजूनही न्याय मिळत नसल्याने पुन्हा मोहगर येथील या आदिवासी कुटुंबाने घरपट्टीसाठी आपले उपोषण सुरू केले आहे। पंचायत समितीच्या इथं आपण उपोषणाला बसलेले आहात, काय मागणी आहे, काय आम्हाला 2000 ग्रामसेवकने 2010 पासून आमची घरपट्टी पडसर केलेली आहे। त्या आमची मागणी घरपट्टीची आहे, त्याच्यामुळे आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत। आम्हाला घरपट्टी मिळावा। घरपट्टी देत नाही का? हां, काय कारण काय? आता कारण काय, आता त्याला आता बघा आमच्याकडे चिकार कुरूप आहेत। आज ते 14ची घरपट्टी आमच्याकडे आहे, लाईट बिल 2015ची आहे। हां, आणि काही पेमेंट केलेली त्याचा चेक आमच्याकडे पुरावा आहे। कोणी एमआयडीसीने दिलेलं आहे, अजून यांना काय पुरावा द्यायचा, तरी पण घरपट्टी देत नाही। मागे पण तुम्ही उपोषणाला बसले होते ना? हां, 26 जानेवारीला। मग काय झालं त्याच्यावर? बसलो इथं 11:30-12 वाजे बसलो। बिडू साहेब आले इथून, आमच्या हातात प्रस्ताव दिला, बोल प्रस्ताव घ्या आणि तुमची घरपट्टी आम्ही तुम्हाला मिळवून देत आहोत। म्हणजे चालेल ना? मग त्यांना आम्ही सांगितलं का आम्हाला तुम्हाला 1 न 2 दिवस नाही, आम्ही 8 दिवस तुम्हाला देत आहोत। 8 दिवसात आम्हाला दिली नाही तर आम्ही परत उपासनाला बसणार, हे बिडू साहेबाला आम्ही सांगितलं। 8 दिवसात दिली नाही दिली, म्हणून परत आम्ही कालपासून उपासनाला बसलेला आहोत। बाकीच्या लोकांना घरपट्टे दिल्यात? हां, बाकीचे आमच्या ह्या बाजूला दिले घराला, ह्या बाजूला दिले आणि आमच्या मध्येच घर आहे, आम्हालाच नाही दिली। त्याच्यामुळे आम्ही भांडत आहोत। कारण काय? तुम्ही ग्रामसेवकशी बोललेत का नाही देत? हो, त्यांचं काय म्हणणं आहे? घरपट्ट्या फाडायला आला ना, हां, त्यावेळी मी त्याला विचारला, भाऊसाहेब त्या लोकांना घरपट्ट्या दिल्या, माझी पण फाडा। नाही बोलतो तुम्हाला देता नाही येणार। म्हणलो काय कारण भाऊसाहेब? तुमची बोलतो पडसर केले। म्हणजे पडसर म्हणजे म्हणलो काय भाऊसाहेब? पडसर म्हणजे बोलतो तुमचा घर तिथं नाही, असं त्यांनी सांगितलं। ती बोलतो भालचंद पवारने या केलेले आहे पडसर, मला काय देता येणार नाही। असं दरवर्षी ते 3 वर्ष 4 वर्ष पाडल्या, सतत मागत गेलो, नाही बोलतो किती मागले तर मला देता येणार नाही, तो येईल तरच बोलतो ती भालचंद पवार। मग आता मागणी काय तुमची? आमचा न्याय मिळून द्यावा, आम्हाला घरपट्टी मिळल्याशिवाय आम्ही उठणार नाही। इथं मेलो तरी चालेल, घरपट्टी हातात दिल्याशिवाय आम्ही उठणार नाही। आणि ग्रामसेवक सरपंच बाई यांना इथं जवळ बोलवून ना आमच्या समक्ष त्यानं बोलायला लावा इथं ना, यांच्यावर कारवाई, ग्रामसेवक सरपंच बाईवर कारवाई झाली पाहिजे। गरीब अन्याय करायला काय? त्या घराचा एमआयडीसीने मोबदला दिलाय तुम्हाला? हो, दिलाय का? मग अहवाल घोषित फॉर्म दिला आहे, काही हे घर अहवाल घोषित झालेलं आहे म्हणून। ते सगळे पुरावे तुमच्याकडे आहे? सगळे आहे, सांगाल तो पुरावा आहे। 2015ची लाईट बिल आमच्याकडे आहेत। 15ची लाईट बिल आमच्याकडे नसती तर आमचं घर नसतं तिथं आम्हाला लाईट बिलं दिली असती का? 15ची बिलं आहेत आमची, हे बघा आहेत जवळ। लोक उठून गेली, सगळेच घरा मोडली, मग आम्ही पण आमचा घर मोडला। याच्यात आमची काही चुकी आहे तुम्ही सांगा? ते बोलतात नाही, ते बोलतात घर दाखवा, मग सगळ्याच मोडली म्हणून आम्ही पण मोडून नेला ना। तिथे कोणाचीच घर नाही? कोणाचीच घर नाही, मग आम्हीच आमचा कसा काय उभा ठेवू घर? एकच बोला। हा, ते बोलतात घर दाखवा, मग आमचा घट्टाच आहे ना, सगळ्याच मोडून नेली, मग आमचाच घर तिथं कसं का आम्ही ठेवू? सगळ्यांचं गट आहे, ते तुम्हीच सांगा आता आम्हाला। आणि सरपंच बाईवना ग्रामसेवक कारवाई झालीच पाहिजे ना, नाही झाली ना आमची घरपट्टी आम्हाला नाही मिळाली तर आम्ही इथंच बसू, महिना झाला तरी चालेल, आम्ही मागं घेणार नाही। मग काही पण करा, हां, काय झाला केल्याचं जबाबदारी यांची, बिडू साहेबांची, ग्रामसेवक सरपंच बाई त्यांच्यावर जबाबदारी। कारण आमचा बाबा जाता वय बघा,
तुम्ही पण बघतात जबाबदारी त्यांच्यावर ना. आम्हाला घरपट्टी मिळत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही. त्यांना वाटेल 2 दिवस बसतील, कंटाळतील ना, उठून जातील. आम्ही उठणार नाही. आम्ही आताच सांगतो. मग काय करायचे त्या करा. एवढं पुरावा असून एवढा पुरावा असून ते बोलतात घर दाखवा, घर दाखवा. घर कसं काय आम्ही दाखवू? जिथं घर बांधलेला घट्टा तर आहे ना. हा, घर कसं काय दाखवा? पूर्वी तिथे राहायचे ना पण तुम्ही राहायचो का आमचं आहे. मी तिथंच जन्माला आले. त्या घरामध्ये? त्याच घरामध्ये लग्न आता ही या पोरांची लग्न घर होता. आता सर तुम्ही सांगा, घर होता म्हणून आम्ही तिथे जन्माला आलो ना. येड्या माणसाला पण ही गोष्ट समजणार आहे, मग यांना का समजत नाही. आणि आम्हीच घरपट्टी मागितली तेव्हाच का सगळ्यांच्या घरपट्ट्या रद्द करा निघले? एवढा वर्ष का नाही केला? आधीच का नाही केला? आणि ज्यांना घरपट्ट्या दिल्यात ती परत मागायला जाणार आहेत का? घरोघरी ग्रामसेवक जाणार आहे का? तुम्हाला घरपट्ट्या दिल्यात आम्ही तुम्ही घरपट्ट्या परत द्या, जाणार आहे का? त्यांची कामं झाल्यात सर, त्यांची बोरा कामाला लागल्यात. त्यांना गरज काय? बंद केलं तरी त्यांना काय? सगळीच मुळा कामाला लागल्यात. आमचा एकच घर बघा येऊन मोखरमध्ये आमच्याच घरातला कोणी कामाला लागला लागला का? कोणीच लागला नाही. मग याही बंद केल्या त्यांच्या तरी त्यांना काही फरक पडणार आहे. पण आम्हाला गरज आहे, आमचा कोणीच कामाला लागला नाही. मग आम्हाला द्या ना. तुम्हाला वाटतं घरपट्टीमुळे तुमची कामं अडकल्यात? अडकल्यात. आता आमचं काम अडकलं त्याच्याचमुळे आमच्या घरातला पुढचा कोण कामाला लागलाय दाखवा ना तुम्ही. बरं प्रत्येक गोष्टीला घरपट्टी लागते, तुम्हाला पण माहित आहे ना. आपण पाहतात लाईव्ह अस्मिता TV न्यूज, उमेद नव अस्तित्वाची.